नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि हे बघा 10 दिवस झालेले आहेत मी ते लिक्विड केलं होतं. तर बघू शकता तुम्ही 10 दिवसात इतका छान असा गुलाबाला फरक पडलेला आहे. हे झाड मी कट केलं होतं आणि लिक्विड टाकल्यानंतर कट केलं होतं. तर म्हटलं आता नवीन जी पालवी फुटेल ना, तर ती छान फुटेल म्हणून मी कट केलं होतं. तर इतके छान फुटलेलं आहे. आणि हे बघा हे तर फांदी तुटली होती याचीवाली, म्हणजे नाही का अशी मोडलं होतं ते माझ्याकडून, मी नागिनीचे पानं तोडायला गेले तर. पण म्हटलं बघू टाकून, तर बघा ते ना तुटलेली फांदीसुद्धा आता छान अशी फुटलेली आहे. बघा आता तिला कळी लागली ना, म्हणून मी ती ठेवली. ती मी कट करून टाकणार आहे, म्हणजे खालचं झाड आपल्या काम येईल. तर बघू शकता छान असे गुलाब फुटलेले आहेत. त्याला कुठलाही खर्च नाही आहे. आपण जे टाकून देतो, म्हणजे जे टाकू वस्तूपासून जे आपण लिक्विड बनवलेलं आहे. तर तुम्ही पण नक्की बनवून बघा, कारण आपल्याकडे काही जास्त हे नसतंय, नाही का खर्चिक उपाय आपण नाही करू शकत, कारण एवढे मोठे काही आपलं हे नसतं, झाडं नसतात किंवा मोठं आपलं गार्डन नसते. छोटेसे 4-5 झाडं असतात कुंडीत, बागेत आपल्या. तर त्याच्यासाठी हा घरगुती उपाय एकदम छान आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. आणि एकदम साधं सोपं आहे, घरच्या घरी काय कुठूनही काही विकत आणायचं नाही आहे. तर आज 10 दिवस झालेले आहेत आणि कळी पण एकदम अशी मोठी मोठी लागते. तर तुम्ही बघू शकता छान अशा कळ्या पण लागलेल्या आहेत. पानं पण एकदम तजेलदार असतात आणि नवीन नवीन जे फुटवे असतात ना, ते फुटत चालतात. आता मी तर रोजचं माझं 1-2 तरी गुलाबाचे फुल मी तोडतेच. म्हणजे रोजचे माझे असतातच पूजेत, 2-3 गुलाब तरी असतात. तर खूप छान असे गुलाब फुललेले आहेत. एकाच कलरचे 4 का किती गुलाब झालेले आहेत माझ्याकडे. पण ते बघितलं ना घ्यावंच वाटतं. तरी बघू शकता तुम्ही. याला पण मी काल परत एक फवारा केला होता, पण व्हिडिओ, कारण माझी तब्येत काल खूप, म्हणजे मी बाहेरगावी गेले होते ना, तर त्यामुळे तर मी दुसरा एक फवारा केला होता. तर ते व्हिडिओच बनवायचा राहून गेला माझ्याकडून, म्हणजे लिंबाचा पाला आणि त्याचा फवारा केला होता मी, कारण थोडा मावा, आता थंडी आणि आभाळ येतं ना, तर थोडा मावा दिसत होता म्हणून मी लिंबाच्या पाल्याचा फवारा केलेला आहे काल. पण मी व्हिडिओच नाही केला, कारण माझी तब्येतच बरी नव्हती. तर बघू शकता हे बघा, असे आतून जे असे, म्हणजे नाही का बुडापासून काही काही जे फुटवे फुटलेले आहेत ना, तर ते असे मोठे मोठे होऊन त्याला परत करायला लागतं. ते बघू शकता तुम्ही. त्याला आता बारीक बारीक अशा करायला लागलेल्या आहेत. आणि हे बघा, हे पहिले जे आहेत ते फुटवे, त्याला पण असेच, म्हणजे मी आता किती दिवस झाले, दीड महिना झाला असेल, तसं मी कंटिन्यू 12-13 दिवसाला, 15 दिवसाला मी ते लिक्विड तयार करत असते. कांद्याची टलपरं आणि लसणाच्या पाकळ्या सर्वांनी. 10 दिवसापूर्वीचा माझा व्हिडिओ आहे, तर नक्की तो व्हिडिओ जाऊन बघा. आणि छान असा घरगुती उपाय करून बघा आपल्या छोट्याशा गार्डनसाठी, छोट्याशा कुंडीतल्या झाडांसाठी. तरी बघू शकता हे गुलाब किती छान आलेले आहेत, कारण एकाच कलरचे 3-4 गुलाब झाले आहेत. आणि हे पण तुम्ही बघू शकता, छान असे गुलाब आलेले आहेत. तर हे आता मला कट करायचं आहे, पण मी ठेवलं आहे तोपर्यंत. म्हटलं बघू नंतर. हे बघा छान अशा कळ्या लागलेल्या आहेत, तर म्हटलं नंतर कट करेल. आता हे बघा, हे कट केलेले झाडं आहेत ना, हे आता अशी फुटत चाललेले आहेत. हे शेंद्री कलरचं गुलाब आहे, खूप छान फुलं येतात. त्याची व्हिडिओ पण आहे माझे अगोदरच्या याच्यात. आता याला मी कट नाही केलं, म्हणजे काही काही फांद्या कट केलेल्या होत्या, तर ते फुटू राहिल्या. तर हे बघा, हे गुलाब पण किती छान आहे. बघा ना, एकच कलरचे खूप झालेले आहेत, पण असं कुठं गेलं ना की घ्यावंच वाटतात. आणि हे बघा, हे असे नवीन नवीन कळ्या आणि फुटवे फुटायला लागलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही, छान असे आता गुलाब झालेले आहेत. तर नक्की तुम्ही पण करून बघा. आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. खरं तर मला आज 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे होते, पण नाही झालेले, कारण आज माझा वाढदिवस आहे. आणि मीनाक्षी ब्रूडताईंचं खूप खूप धन्यवाद, की त्यांनी मला लाईव्ह घेऊन आणि कम्युनिटी पोस्ट टाकून शुभेच्छा दिल्या. तर खूप खूप धन्यवाद मीनाक्षीताई तुमचे. आणि पण माझंच रात्री लाईव्हला नाही येणं झालं, तर त्याबद्दल सॉरी. आणि बघा, छान असं गुलाब आपलं गुलाब असे आलेले आहेत. तर बघू शकता, पांढरा कलर आहे, किती छान असं लहान छोटंसं मस्त गुलाब आहे. तर बघू शकता, मला खूप आवडतं आहे गुलाब. तर चला, भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओ. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माझे लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, तर नक्की सबस्क्राईब करा. आणि चला, भेटू आपण परत. बाय बाय सर्वांना.